हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. ठाकरे बंधूंची युतीची उद्या घोषणा होणार. वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग. ठाकरे बंधूंची युती आणि मनोमिलन झालेलं आहे. तर ठाकरे बंधूंची युती नाटक नसून तो प्रीती संगम. युतीच्या घोषणेवर संजय राऊतांचं सूचक विधान. चोरलेलं चिन्ह बाजूला ठेवा आणि निवडणुकीत उतरा. राऊतांचं शिंदेना थेट आव्हान. तर फोडा झोडा आणि राज्य करा अशी भाजपची नीती. राऊतांचा महायुतीवर पुन्हा एकदा हल्लाबोल. ठरलेला असतानाही महायुतीत अंतर्गत पक्षप्रवेश झाले. मुंबईत जाऊन याबाबत चर्चा करणार. पिंपरीतील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांच्या भाजप प्रवेशावर अजित पवारांची नाराजी. मुंबईतील महायुतीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात. 2 दिवसात जागा वाटपावर शिक्कामोर्तब होणार. सूत्रांची माहिती. मुंबई भाजप 150हून मुंबईत अधिक जागा लढण्यास ठाम असल्याची चर्चा. महापालिका निवडणुकीसाठी मुंबई भाजपची जोरदार मोर्चे बांधणी. 27 समित्या प्रचार नियोजन आणि सभेचं नियोजन पाहणार. तर घरोघरी प्रचार सुरू करण्याचे आदेश. बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू संकटात. जगभरातील हिंदूंनी एकत्र येऊन मदत करणं गरजेचं. बांगलादेशातील हिंसाचारावर सरसंघचालकांचं मोठं वक्तव्य. तर भारत हे हिंदू राष्ट्रच असल्याचं प्रतिपादन. माणिकराव कोकाटेंना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा. सुप्रीम कोर्टानं दिली शिक्षेला स्थगिती. कोकाटेंची आमदारकी आता अपात्र ठरवण्यात येणार नाही. धावत्या लोकलमध्ये महिलांच्या डब्यातून मुलीला दिलं ढकलून. हार्बर मार्गावरच्या पनवेल CSMT लोकलमधला धक्कादायक प्रकार. आरोपी नवाजला पोलिसांनी केली अटक. मुलुक महाराष्ट्रामध्ये सुरुवात करूया. आता क्षणाच्या चर्चेतल्या मोठ्या बातमीने. माणिकराव कोकाटेंना सुप्रीम कोर्टानं दिलासा दिलाय. कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली. शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी कोकाटेंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयानं अटकेला स्थगिती दिली होती, मात्र शिक्षा कायम ठेवली होती. कोकाटे यांच्याकडून उच्च न्यायालयाच्या निकालाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलेलं होतं. त्याला नाशिक सत्र न्यायालयानं 2 वर्षांची शिक्षा सुनावलेली होती सदनिका घोटाळा प्रकरणामध्ये. आणि त्यावरनं पुढे मुंबई हायकोर्टात देखील त्यांच्या शिक्षेला स्थगिती न देता त्यांना 1 लाखाच्या जात मुसलक्यावरती जामीन मंजूर करण्यात आलेला होता, कारण त्यांना कुठल्याही क्षणी अटक होणार होती. पण आता या सत्र न्यायालयाच्या निकालाला त्यांनी पुढे सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिलेलं होतं. त्याबद्दलची याचिका त्यांनी दाखल केलेली होती आणि अखेर त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. तुमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, आज न्यायालयात नेमकं काय घडलं? आपल्याला माहित असेल की माणिकराव कोकाटे यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती गेल्या आठवड्यामध्ये. त्यांच्या 2 वर्षाच्या ज्या शिक्षेला स्थगिती मिळावी, त्यांना तिथे स्थगिती मिळाली नाही. त्या निर्णयाच्या विरुद्ध त्यांनी सुप्रीम कोर्टात आज या संदर्भात आव्हान याचिका दाखल केली होती. या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा या संदर्भातली आव्हान याचिका दाखल करण्यात आली, या आव्हान याचिकेवरती आज सुनावणी झाली आणि कोर्टाने या संदर्भात जो मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला होता त्या निर्णयाला त्यांनी स्थगिती दिली आहे आणि त्यांच्या शिक्षेला देखील 2 वर्षाच्या शिक्षेला देखील स्थगिती दिली अशा प्रकारची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे असं म्हणावं लागेल की माजी मंत्री जे आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या विरुद्ध जे फसवणूक. थांबवतोय आपल्या बरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे. सुषमाताई, माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली, आपली प्रतिक्रिया?
मी 2-3 दिवसांपूर्वी सुद्धा न्यूज 18 लोकमतला प्रतिक्रिया देताना हे म्हटलं होतं की संसद सदस्य किंवा विधिमंडळाचे सदस्य यांना काही प्रिव्हिलेज असतात, काही विशेष अधिकार असतात. त्यातला सगळ्यात महत्वाचा विशेष अधिकार हा अटकेपासून संरक्षणाचा असतो. निश्चितपणाने त्या अधिकाराचा आणि एकूण प्राप्त परिस्थितीचा विचार करून माननीय न्यायालयाने दिलेला निकाल हा कायद्याच्या चौकटीत अतिशय योग्य आहे. हा कायद्याच्या चौकटीत अतिशय योग्य आहे, मात्र नैतिकता म्हणून योग्य आहे का? म्हणजे आता पुन्हा त्यांना सत्तेत सामावून घ्यायचं किंवा पुन्हा त्यांना त्याच्यावर मखलाशा करायच्या की बघा आमचे माणिकराव तर कसे स्वच्छ आहेत, हे सांगणं कितपत बरोबर असेल? आणि काय ज्या माणसाला सलग 2 न्यायालयाने शिक्षा ठोठावलेली आहे, जो माणूस स्पष्ट झालेलं आहे की होय जरी अटकेपासून संरक्षण असलं तरी सदनिका घोटाळ्यामध्ये तो होता याचा आता स्पष्टपणे पुरावे आले आणि ते सिद्धही झालं. अशा व्यक्तीच्या समर्थनार्थ उतरणे हे आणि त्याचा बचाव करणे हे नैतिकता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला तरी पटणारे आहे का? आणि एकूण सरकार म्हणून भाजप किंवा फडणवीसांना ते पटणारे आहे का? हा खरा मुद्दा आहे. धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल सुषमा. आणि आता थेट आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या बरोबर आहेत नाशिकवरनं. लक्ष्मण, नाशिक सत्र न्यायालयाचा निकाल, त्यांना माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाची झालेली शिक्षा, पुढे त्यांनी मुंबई हायकोर्टात या संदर्भात याचिका दाखल केलेली होती, पण आता सुप्रीम कोर्टाने माणिकराव कोकाटेंच्या 2 वर्षाच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. लक्ष्मण, खरं तर माणिकराव कोकाटे यांना एक मोठा दिलासा या निमित्तानं सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून मिळालेला आहे. माणिकराव कोकाटे यांनी सुप्रीम कोर्टात धाव यासाठीच घेतलेली होती की त्यांना या सगळ्या प्रकरणामध्ये दिलासा मिळावा. हे सगळं प्रकरण जर विशाल आपण बघितलं तर माणिकराव कोकाटे यांनी नेमकं काय केलेलं होतं, तर माणिकराव कोकाटे यांनी मुख्यमंत्री कोट्यामधले जे 10% कोटा असतो मुख्यमंत्र्यांचा, त्यामध्ये काही अल्पभूधारक लोकप्रतिनिधींना काही फ्लॅट असतील, जागा असतील त्या दिल्या जातात. माणिकराव कोकाटे यांनी त्यांचा भाऊ आणि ते या दोघांनाही स्वतःला आणि त्यांच्या भावाला अल्पभूधारक दाखवलं. काही खोटी डॉक्युमेंट जी आहेत ती त्यांनी त्या ठिकाणी जमा केली आणि त्यानंतर मुख्यमंत्री कोट्यातील 10% कोट्यातील काही सदनिका ज्या आहेत त्या मिळवल्या होत्या. ह्या सदनिका नाशिकच्या कॉलेज रोड परिसरामध्ये, अर्थात नाशिकचा जो हाय प्रोफाईल एरिया आहे, या हाय प्रोफाईल एरियामध्ये कोट्यवधी रुपयांच्या या सदनिका ज्या आहे त्या अल्पभूधारक असल्याचं दाखवून मिळालेलं होतं. या सगळ्या प्रकरणामध्ये तत्कालीन जे मंत्री होते तुकाराम दिघोळे यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये तक्रार केलेली होती आणि या सगळ्या तक्रारीच्या अनुषंगानं नाशिक मधल्या महसूल विभागाने या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली आणि या प्रकरणामध्ये काही दोष आढळले, ज्यामध्ये माणिकराव कोकाटे यांनी दाखल केलेले त्यांचा अल्पभूधारक असलेले जे दाखले आहे, उत्पन्नाचे दाखले आहे, ते बनावट असल्याचं समोर आलेलं होतं आणि या सगळ्या प्रकरणामध्ये नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. आणि या सगळ्याची गेली अनेक वर्ष सुनावणी प्रथम न्यायदंडाधिकारी वर्ग 1 नाशिक यांच्या न्यायालयामध्ये सुरू होती आणि काही महिन्यांपूर्वी प्रथम न्यायदंडाधिकारी वर्ग 1 यांनी माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा आणि 10,000 रुपयांचा दंड ठोठावला होता. या सगळ्या प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात गेले, मात्र नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने वर्ग 1 दंडाधिकारी यांचा निर्णय जो आहे तो कायम ठेवला होता आणि माणिकराव कोकाटे यांची शिक्षा कायम ठेवली होती. या सगळ्या प्रकरणामुळे माणिकराव कोकाटे प्रचंड अडचणीत आलेले होते. त्यांची आमदारकी जाईल आणि त्यांचं मंत्रिपदही जाईल अशा प्रकारचं सगळं वातावरण निर्माण झालं. मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्या अटकेला चॅलेंज म्हणून हायकोर्टात गेले आणि हायकोर्टातून त्यांनी काही दिवसांपुरती जी आहे ती स्थगिती मिळवली होती. मात्र आज सुप्रीम कोर्टानं एक महत्वाचा निर्णय दिलेला आहे की माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे. जी शिक्षा वर्ग 1 यांनी सुनावली होती, जी शिक्षा नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली होती, त्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा हा सुप्रीम दिलासा माणिकराव कोकाटे यांना मिळालेला आहे आणि त्यामुळे माणिकराव कोकाटे यांची जी आमदारकी रद्द केली जाऊ शकते किंवा आमदारकी रद्द होणार अशा प्रकारच्या ज्या काही चर्चा सुरू होत्या, या सगळ्यांना आता पूर्णविराम मिळालेला आहे. बरोबर, आमदारकी त्यांची जी आहे ती शाबूत राहिलेली आहे. धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या तपशिलाबद्दल. यानंतर बातमी आहे पुण्यातनं. पुणे जिल्ह्यातील बहुचर्चित लवासा प्रकल्पातील कथित भ्रष्टाचार आणि अधिकारांच्या गैरवापराप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल पुढे आलेला आहे. लवासा प्रकरणात शरद पवारांना दिलासा मिळाला आहे. आरोप सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावे नसल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलंय. ठोस पुरावे नसल्यानं याचिका फेटाळण्याचा निर्णय न्यायालयाने घेतलाय. कोर्टाच्या निर्णयामुळे पवार कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी संकेत वरक आपल्या बरोबर आहेत. संकेत, काय तपशील?
नक्कीच विशाल सर, लवासा सिटी जे आपण म्हणतो त्या ते फक्त पुण्यापुरतं मर्यादित नसतं, राज्यापुरतं मर्यादित नसतं, तर देशभरासाठी तर लवासा सिटी हा खूप मोठा प्रकल्प होता. सुरुवातीच्या काळ आपण जर लवासाचा पाहिला तर देशभरातून पर्यटक तिथे येत होते. पण आता जर आपण लवासा त्या भागामध्ये त्या सिटीमध्ये जर गेलो तर तिथे चिटपाखरूही नसतं. खरं तर हे ड्रीम प्रोजेक्ट होतं ते अर्थात ते फेल झालं, पण ते फक्त ड्रीम प्रोजेक्ट फेल झालं नाही तर त्यासाठी ज्या जमिनी घेतल्या होत्या त्या शेतकऱ्यांचं सुद्धा त्यावेळेला खूप मोठं नुकसान झालं अशी याचिका खरं तर नानासाहेब जाधव यांनी दाखल केली होती. त्यांनी त्यांच्या याचिकेत हा सुद्धा मुद्दा मांडला होता की शेतकऱ्यांना जो जमिनीचा मोबदला असतो तो सुद्धा मिळालेला नाहीये, शेतकऱ्यांसोबत अन्याय झालेला आहे आणि त्यांनी शरद पवार असतील, अजित पवार असतील, सुप्रिया सुळे असतील यांची चौकशीची मागणी केली होती आणि एकंदरीत हा संपूर्ण जो काही लवासा प्रकल्प होता, लवासा सिटी प्रोजेक्ट होता, त्या प्रोजेक्टची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. पण खरं तर आज आपलं हे आज जर आपण पाहिलं तर शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील आणि अजित पवार असतील, एकंदरीत पवार कुटुंबाला खूप मोठा दिलासा मिळालेला आहे. कारण की मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आणि याचिका फेटाळताना त्यांनी याचं कारण असं दिलंय की या संपूर्ण प्रकरणात जे याचिका करतात त्यांच्याकडून ठोस पुरावे सादर केले गेले नाहीत आणि त्या पुराव्यांच्या अभावामुळे ही याचिका जी आहे ती फेटाळण्यात आलेली आहे. पण एकंदरीत काय तर शरद पवार यांच्या संपूर्ण कुटुंबाला खूप मोठा सध्या दिलासा मिळालेला आहे. विशाल सर, धन्यवाद या सगळ्या तपशिलाबद्दल.